आपला आवाज कोकण 24 तास. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील झापडे येथील एका शेतकऱ्याची पपईची बाग जमीनदोस्त झाल्याने त्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. हे असं झालेलं आहे, आमचं नुकसान झालेलं आहे सर. हे बघा, हे बघा, पूर्ण वाट लागलेली आहे त्या वादळी पावसाने. हे बघा, हे बघा, हे बघा, कसली झाडं आमची तुटून मोडून गेली आहेत. हे बघा सर, हे बघा, हे बघा. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने आपल्याला शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी समीर हाजू यांनी केली आहे. मी समीर मोहम्मद हाजू, राहणार लांजा, जिल्हा रत्नागिरी. लांजा तालुक्यामध्ये झापडे गावामध्ये माझी 11 एकर पपईची शेती आहे आणि आज झालेल्या या वादळी वाऱ्यामुळे माझं पपईचं हातातोंडाशी आलेलं पीक आता 80% जमीनदोस्त झालेलं आहे. त्यावर सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यायची ही प्रयत्न करावा. शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे लांजा तालुक्यातील झापडे येथील शेतकरी समीर हाजू यांनी 11 एकर मध्ये लावलेली पपईची सर्व झाडे आणि तयार पपई जमीनदोस्त झाली असल्याने लाखोंचे नुकसान झाले. हे असं झालेलं आहे, आमचं नुकसान झालेलं आहे सर. हे बघा, हे बघा, पूर्ण वाट लागलेली आहे त्या वादळी पावसाने. हे बघा, हे बघा, हे बघा, कसली झाडं आमची तुटून मोडून गेली आहेत. हे बघा सर, हे बघा, हे बघा. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी,
गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।